नमस्कार, सी 24 मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। डॉक्टर निलेश शेळकेसह शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरती 17.25 कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल। राऊरी तालुक्यातील 6 ग्रामपंचायतच्या निवडणुकांचे निकाल जाहीर, निवडून आलेल्या उमेदवारांनी केला जल्लोष। नवीन खडकवासला कालव्याला पडलं भगदाड, लाखो लिटर पाणी गेलं वाया, झोपडपट्टीमध्ये पाणी घुसल्यानं रहिवाशांची धावपळ। आणि सांगलीच्या कुरळप आश्रमशाळेमधील 7 मुलींवरती संस्था चालकाकडून लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघड, संस्था चालक पोलिसांच्या ताब्यात। स्वप्नाहून सुंदर फर्निचर, बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। एम्स हॉस्पिटलमधील मशिनरी खरेदी करण्यासाठी काढण्यात आलेल्या कर्जाच्या रकमेमध्ये डॉक्टर निलेश शेळके यांच्यासह शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळानं 17.25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी 3 डॉक्टरांनी फिर्याद दिली आहे। एम्स हॉस्पिटलमधील मशिनरी खरेदी कर्जाच्या रकमेमध्ये डॉक्टर निलेश शेळके यांच्यासह शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळानं 17.25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बुधवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी 3 डॉक्टरांनी फिर्याद दिल्या आहेत। याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी आहे की एम्स हॉस्पिटलची उभारणी करत असताना डॉक्टर निलेश शेळके यांना अनेक डॉक्टरांचा विश्वास संपादन करून त्यांना हॉस्पिटलमध्ये भागीदार करून घेतलं। त्यासाठी सुरुवातीला प्रत्येकी 15 लाख रुपये घेतले। त्यानंतर हॉस्पिटलची उभारणी केल्यानंतर आवश्यक असलेल्या मशिनरी खरेदी करण्यासाठी भागीदार डॉक्टरांच्या नावानं कर्ज प्रकरण केलं। त्या कर्जाची रक्कम शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला हाताशी धरून डॉक्टर शेळके यांना परस्पर लाटली आहे। त्या रकमेचा अपहार केला आहे। या प्रकरणी रोहिणी भास्कर सिनारे, उज्ज्वला रवींद्र कवडे आणि विनोद अण्णासाहेब श्रीखंडे यांनी प्रत्येकी 5 कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे। त्यावरून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये डॉक्टर शेळके यांच्यासह सहकारी बँकेच्या संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांच्या विरुद्ध बुधवारी रात्री उशिरा फसवणूक आणि आर्थिक अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान हा गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। माझे पती डॉक्टर भास्कर सिनारे व 20 डॉक्टरांना बरोबर घेऊन डॉक्टर निलेश विश्वास शेळके यांनी अहमदनगरमध्ये एम्स हॉस्पिटलची उभारणी केली। या हॉस्पिटलसाठी अद्ययावत मशिनरी आणायची होती आणि त्या मशिनरीसाठी शहर सहकारी बँकेमध्ये आमच्या नावे निलेश शेळके यांनी कर्ज प्रकरणे दाखल केली। कर्ज प्रकरणे दाखल मंजूर झाल्यानंतर वितरणाची कुठलीही प्रक्रिया पूर्ण झालेली नसतानाही डॉक्टर निलेश शेळके यांनी बँकेचे अधिकारी, पदाधिकारी व डीलर्सशी संगनमत करून व आमची बँकेमध्ये खोटी खाती उघडून या सर्व कोट्यावधी रुपयांच्या रकमेचा अपहार केला। या सर्व गोष्टींमुळे या सर्व डॉक्टरांची, या बँक अधिकारी, पदाधिकारी, निलेश शेळके आणि डीलर्स या सगळ्यांनी सर्व डॉक्टरांची फसवणूक केलेली आहे। आणि बँक ही एक संस्था आहे। संस्थेला सर्व नियम आणि कायदे असतात। हे सर्व नियम कायदे कुठलेही न पाळता बँकेने, शहर सहकारी बँकेने आणि निलेश शेळकेने यांनी, डॉक्टर निलेश शेळकेंनी संगनमताने ह्या कोट्यावधी रुपयांचा अपहार करून ठेवीदारांची फसवणूक केलेली आहे आणि यांच्यावर योग्य ती कडक कारवाई व्हावी अशी आमची सर्व डॉक्टर लोकांची मागणी आहे। शाहीद शेख, सी 24 अहमदनगर। कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या विषयावरनं श्रेयवाद लाटण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। राष्ट्रवादीने हे काम करून दाखवलंय। माजी नगरसेविका भारती कदम यांच्या पुढाकारामुळे हा प्रश्न मार्गी लागलाय। त्यामुळे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नका असा घणाघाती टोला नगरसेवक प्रकाश कदम यांनी लगावलाय। दरम्यान रस्ता रुंदीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर नगरसेवक प्रकाश कदम यांनी कार्यकर्त्यांकडून कात्रजमध्ये पेढे वाटले आहेत।
कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचा विषयावरनं श्रेयवाद सुरू असताना नगरसेवक प्रकाश कदम यांनी विरोधकांना उत्तर देत श्रेय लाटू नका, हा रस्ता रुंदीकरण हे राष्ट्रवादीचं काम आहे असं म्हटलंय. माजी नगरसेविका भारती कदम यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागलाय असंही ते म्हणालेत. माजी नगरसेविका भारती कदम यांनी वेळोवेळी केलेला पाठपुरावा आणि आंदोलने यामुळे कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झालाय. त्यावेळी या रुंदीकरणाच्या कामाला विरोध देखील काहींनी केला होता आणि आता हीच मंडळी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतायत. जनता जाणते की या रुंदीकरणाचा पाया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं रचला आहे. उगाच श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न करू नका असं ते म्हणालेत. या रस्ता रुंदीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर नगरसेवक प्रकाश कदम आणि कार्यकर्त्यांकडनं कात्रज परिसरामध्ये पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. वर्षापासून अरुंद रस्ता असा होता आणि अरुंद रस्ता असल्यानंतर त्या ठिकाणी 37 लोक मयत झाली त्या रस्त्यावरती आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही 2012 साली आमची मिसेस निवडून आली आणि त्यानंतर आम्ही पाठपुरावा केला पुणे महानगरपालिकेत. अवघ्या 3 महिन्यातच 23 ऑगस्ट 2012 रोजी पहिलं पत्र दिलं, नंतर 20 जुलै 2013 दुसरे पत्र दिलं, 28 नोव्हेंबर 2014 तिसरं पत्र दिलं, 15 डिसेंबर 2014 एक पत्र दिलं, 16 एप्रिल 2014 पत्र दिलं, 17 मे 2015 त्यावेळेस पत्र दिलं, 24 जुलै 2015 तसेच 2017 आणि 2018 मध्ये संबंधित अधिकारी, महापौर, आयुक्त, स्थायी समिती यांच्याकडे पाठपुरावा केला आणि असे पत्र दिल्यानंतर आम्ही त्या राष्ट्रवादी आणि प्रगती फाउंडेशनच्या माध्यमातून त्या रस्त्यावरती आम्ही आंदोलन केलं. कारण की आमच्या पत्राला कोणी दाद देणार हे होईना म्हणून आम्ही सभागृहामध्ये आवाज उठवला आणि प्रगती फाउंडेशनच्या त्याच्या माध्यमातून रस्त्यावरती आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर माननीय पवार साहेब यांना सुद्धा आम्ही भेटलो. अजितदादा पवार आमचे उपमुख्यमंत्री होते, त्यांना भेटलो, त्यांनाही आम्ही सगळी माहिती दिली, त्यांनाही निवेदन दिलं. मग त्यांनी तातडीने त्या रस्त्याचं काम हाती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सभागृह नेते आणि चेअरमन यांना सर्वांना सांगितलं आणि नंतर अश्विनीताई कदम ह्या चेअरमन झाल्यानंतर 2014-15 आणि 15-16 दोन्ही बजेटमध्ये की 2,215 कोटी बजेट मंजूर करण्यात आलं आणि त्यात 15 कोटी त्यांनी मंजुरी दिली. रस्त्यासाठी आम्ही पैसे मंजूर केले, सगळं केलं आणि त्यानंतर टिळेकरांनी ही रक्कम पैसे मंजूर झाल्यानंतर त्यांनी पोतराज होऊन हे तर कात्रज कोंढवा राज्य सोसायटी चौकात आंदोलन केलं असून येऊन पैसे. त्याच्या अगोदर 10 वर्षे ते नगरसेवक होते, त्यांनी पुणे महानगरपालिकेत एक साधा अर्ज सुद्धा दिलेला नाही, सभागृहामध्ये कधी आवाज उठवलेला नाही. पण आमचे पैसे मंजूर झाल्यानंतर ते क्रेडिट घेण्यासाठी त्यांनी इथं आंदोलन केलं आणि त्यानंतर आम्ही आमचा पाठपुरावा चालूच होता. अनेक वेळा सभागृहामध्ये मी स्वतः हा विषय आणि स्वतः ह्या विषयाबद्दल आवाज उठवला. तिचा आकडा 43-44 पर्यंत गेला होता आणि मग त्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये कमिशनर साहेब यांना सर्वांना आवाज उठवल्यानंतर या रस्त्यावरती भारतीय जनता पक्षाने जरी स्टँडिंग कमिटीला मंजूर केली तरी सुद्धा ह्याचं श्रेय हे आमचंच आहे आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि आम्ही कात्रज भागातले आम्ही सर्व कार्यकर्ते आणि या ठिकाणी राहणारे लोक यांनी सर्वांनी आंदोलन हे सगळं छेडल्यामुळं ते पैसे कमिशनरांना त्या रस्त्याचं काम सुद्धा करण्यास विनंती केली आणि त्या रस्त्याचं काम आता होत आहे आणि आता पुन्हा या रस्त्यावरती जे लोकांची घरं जे ग्रामपंचायतच्या काळात घर झाली आहेत की हे अर्धा गुंठा, 1 गुंठा, 2 गुंठेची घरं झाली आहेत किंवा कोणाच्या जागा जाणार आहेत, त्या जागा मालकांना सुद्धा त्यांच्या बाधित होणाऱ्या ह्याच्यामध्ये योग्य काही निर्णय, योग्य रक्कम आणि योग्य त्यांना मोबदला त्याचा दिला जाईल त्यासाठी आमचे प्रयत्न राहणार. त्यासाठी आमचे मिटिंगा सुद्धा चालू आहेत आणि आता या रस्त्याचं काम झाल्याबद्दल आम्हालाही मोठा आनंद झाला. जरी बीजेपीच्या काळात तो रस्ता मंजूर झाला असला तरी आम्ही पहिलं आंदोलन हिंदुत्वाचं प्रतिकृती उभा करून आम्ही ते आंदोलन केलं आणि त्याचं आम्हाला आज त्याच आंदोलनाचं फळ आम्हाला मिळालं. हे नागरिकांसाठी रस्ता आज होतोय, मोठा होतोय, त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे. तो कुणाच्याही काळात झाला, आमच्या काळात झाला किंवा आज बीजेपीच्या काळात झाला तरी काय हरकत नाही, परंतु आमच्या प्रयत्नाला यश आलं. पहिले प्रयत्न आमचे 149 कोटी रुपये मंजूर झाले
राजे सोसायटी ते खडीभूषण चौक असा हा 3.5 किलोमीटरचा रस्ता, 60 मीटर रुंदीकरण, दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड 12 मीटरचे आणि 2 भुयारी मार्ग असा रस्ता आहे. आणि एवढं सुंदर काम या ठिकाणी होणार आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे होतंय. हे कात्रजकर कुणी विसरणार नाही एवढं या ठिकाणी मी सांगतो. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. शिरूर तालुक्यातील पाबळ येथील मतिमंद मुलांची निवासी शाळा इथे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं मुलांसाठी पर्यावरणपूरक शौचालय युनिट विद्यार्थ्यांना अर्पण करण्यात आले. शिरूर तालुक्यातील पाबळ येथील मतिमंद मुलांची निवासी शाळा इथे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे यांच्या वतीनं पर्यावरणपूरक झिरो बजेट विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी 4 युनिटमध्ये शौचालये देण्यात आले आहेत. याचं उद्घाटन DN कृष्णामूर्ती, मुख्य महाप्रबंधक पश्चिम आंचल, राजेश तुपकर, उपप्रबंधक क्षेत्रीय कार्यालय पुणे यांच्यासह मधुकर कैथा, प्रबंधक मानव संसाधन पुणे क्षेत्रीय कार्यालय, सचिन लिंगे, सहाय्यक प्रशासकीय मानव संसाधन पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी पर्यावरणपूरक शौचालय कसं आहे याची माहिती मधुकर कैथा सर यांनी दिली आहे. मैं मधुकर कैथा, मानव संसाधन प्रबंधक, पूना क्षेत्रीय कार्यालय, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. मुझे बहुत खुशी लग रही है कि आज हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सिर्फ पेट्रोल की बिक्री नहीं करती है लेकिन खुशियों भी बांटती है. और इस दौरान हमारा कॉर्पोरेशन ने मतिमंदी मुलांची शाला पाबल में बायो टॉयलेट्स का इनॉग्रेशन उद्घाटन किया जा रहा है. हमारा मुख्य महाप्रबंधक श्री DN कृष्णमूर्ति साहब का हाथों से ये पर्टिकुलर प्रोजेक्ट है 4 टॉयलेट्स का है. और 4 टॉयलेट्स अप्रॉक्सीमेटली 3,25,000 का खर्चा से किया गया है. ये पर्टिकुलर प्रोजेक्ट क्यों इसीलिए है कि HPCL हमेशा सस्टेनेबिलिटी के ऊपर ध्यान देते हैं. और बायो टॉयलेट्स इसलिए है वो बिल्कुल पोल्यूशन भी नहीं करता है और इको फ्रेंडली है. और ये प्रोजेक्ट के दौरान 4 बायो टॉयलेट्स इनाग्रेशन किया जा रहा है. और इसका बायोडाइजेस्टर है, 2000 लीटर का कैपेसिटी है. और ये लाइफ टाइम के लिए यूसेज कर सकते हैं. डेली यूसेज कैपेसिटी है इसका 70 to 100 यूसेजेस पर डे और लाइफ टाइम के लिए है. ये सस्टेनेबिलिटी है इसलिए हिंदुस्तान पेट्रोलियम ने खास ये बायो टॉयलेट्स आज उद्घाटन किया जा रहा है. इधर मतिमंद मुलांच्या शाला के लिए ये ऐप्ट सोचा है इसलिए ये प्रोजेक्ट लाई है. हिंदुस्थान पेट्रोलियम हे नेहमी सार्वजनिक हित जपत असतं. त्यांच्या माध्यमामधनं शाळा, कॉलेज अशा विविध संस्था आणि शाळा यांना सर्वतोपरी मदत केली जाते. पावळ येथील गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक खर्च आदी हजारो रुपयांचे उपक्रम या परिसरामध्ये राबवले जात आहेत. यामधनं सामाजिक दायित्व कंपनीच्या माध्यमामधनं जपलं जात आहे. म्हणून पावळ परिसरामधनं याचं मोठं कौतुक होत आहे. यावेळी मतिमंद मुलांची शाळा पाबळ सचिव रतनलाल शिवलाल जाधव, संचालक कैलास गायकवाड, मुख्याध्यापक पाटील सर, व्यवस्थापक गजानन जाधव, शाळेमधील शिक्षक वृंद, कर्मचारी वर्ग यांच्यासह सिद्धिविनायक फाउंडेशनचे सुनील अभंग, विनायक बांगर आदी इथे उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांचं स्वागत सोनाली कदम यांनी केले. तर सूत्रसंचालन मतिमंद शाळेमधील महिला शिक्षिका रेश्मा तांबोळ यांनी केले. गोड जेवणाचा आस्वाद घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली आहे. नमस्ते, मैं कृष्णमूर्ति, चीफ जनरल मैनेजर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन पश्चिम अंचल का. इधर HPCL का तरफ से हमने जो भी थोड़ा बहुत ऐसा सुविधा करके बच्चे लोगों को दिया है उसका उद्घाटन के लिए आया हूँ. मुझे बहुत खुशी होती है ये सुविधा इन बच्चों को देख के. हमने थोड़ा बहुत जो उन लोगों को मदद किया है उसका लाभ उठाए. और पहले जो हमने फैसिलिटीज़ जो दिया था बहुत अच्छी तरह से यूटिलाइजेशन हो रहा है. इसके लिए हमको तो ऐसा एकदम संतुष्टि महसूस हो रहा है. एंड HPCL का तरफ से जो भी फैसिलिटीज़ इन बच्चों को दिया है वो हमारे लिए मतलब बहुत ऐसा कम समय में इम्प्लीमेंटेशन करके उन लोगों का वो फ़ायदा उठाया है.
मुझे बहुत खुशी है। राजेश तुपकर, डेप्टी जनरल मॅनेजर पुणे रिटेल रिजन। मला अत्यंत आनंद होतो की आज शिरूर पावळ येथे या शाळेत मतिमंद मुलांच्या शाळेत हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे आमचे चीफ जनरल मॅनेजर श्री DN कृष्णमूर्ती साहेबांनी आज बायो टॉयलेटचं आज उद्घाटन केलं। याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे मेंटेनन्स फ्री आहे आणि याच्यामध्ये काही खर्च येणार नाही मेंटेनन्स करता। ते हिंदुस्थान पेट्रोलियमनी या गोष्टीसाठी मदत केली, याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि भविष्यामध्ये जर काही या शाळेला पुन्हा मदत करण्याचे जर काही प्रपोजल येईल ते आम्ही कन्सिडरेशन करू। पुन्हा एकदा शुभेच्छा, धन्यवाद। सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ। पारनेर तालुक्यातील पारनेर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली आहे। यावेळी अनेक विषयांवरती चर्चा करण्यात आली। पारनेर तालुक्यातील पारनेर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली आहे। या सभेसाठी सर्व संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी खरेदी विक्री संघाचे चेअरमन संभाजी रोहकले होते। यावेळी सभेमध्ये विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली आहे। सतत तोट्यामध्ये असणारा खरेदी विक्री संघ आज नफ्यामध्ये आल्याचा आनंद चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक यांच्या चेहऱ्यावरती दिसून आलाय। लवकरच या खरेदी विक्री संघाचा चेहरा मोहरा बदलणार आहे, असे चेअरमन संभाजी रोहकले यांनी सांगितलंय। एकेकाळी अतिशय सुवर्णकाळ असलेली पारनेर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची ही वास्तू हा संघ मधल्या काळामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये, खाजगीकरणाच्या युगामध्ये एकदम बंद पडलेला होता। परंतु 2016मध्ये आम्ही सर्व संचालक निवडणुकीनं पुन्हा या संघावर आलो आणि नंतरच्या 2 वर्षाच्या काळामध्ये बऱ्यापैकी हा संघ आम्ही नफ्यामध्ये आणलेला आहे। भविष्य काळामध्ये पारनेर शहरामध्ये अतिशय प्राईम लोकेशनला असलेली ही जागा, या जागेचा उपयोग पारनेर शहर आणि पारनेर तालुक्यातील उद्योग व्यवसायाकरता कशी वापरता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। आज झालेली वार्षिक सर्वसाधारण सभा ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली, त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आणि सर्व संचालकांचे अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो। या सभेसाठी व्हाईस चेअरमन बाबासाहेब खिलारी, शिवाजी सोळंके, मारुती रेपाळे, दिलीप पवार, मधुकर पठारे, संजय मते, आनंदराव रणशिंग, बन्सी पायमोडे, पुष्पा वराळ यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। पारनेर तालुका खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं या ठिकाणी तालुक्यातील संघाचे सर्व सभासद, त्याचप्रमाणे संघाचे संचालक या ठिकाणी सर्वजण उपस्थित होते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय पाटरे साहेबांनी जे सांगितलं की या खरेदी विक्री संघामध्ये फार मोलाचा वाटा कोणाचा असेल, कैलासवासी विठ्ठलदादा शेळके असतील, शिवाजी धोंडेबा सालके सर असतील, सीताराम खिलारी सर असतील किंवा नंदकुमार झावरे असतील, या मंडळींनी यापूर्वीच्या काळामध्ये हा संघ अतिशय चांगल्या ऊर्जित अवस्थेमध्ये आणला होता। परंतु मधल्या काळामध्ये प्रशासक या ठिकाणी आल्याच्या निमित्तानं आणि खाजगीकरणाच्या निमित्तानं या ठिकाणी आमच्या चेअरमननी सांगितलं की त्या स्पर्धेच्या काळामध्ये याच्याकडे हा दुर्लक्षित म्हणून झालेला होता। परंतु आमचं सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, आमच्या संचालिका या सर्वांनी अतिशय एकोप्यानं नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून या संघाला ऊर्जित अवस्था आणण्याचा जो काही संकल्प केला आणि आज या निमित्तानं 2 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या 2 वर्षाच्या काळामध्ये अनेक उन्हाळी पावसाळे या संघानं पाहिले, परंतु सर्वांची साथ एकत्रित असल्याकारणानं हा संघ तोट्यामधून आज छोटा का होईना आम्हाला नफा झालेला आहे आणि त्याचा एक अत्यानंद सर्वांना या ठिकाणी झालेला आहे। अशाच प्रकारचं काम भविष्यामध्ये सर्व संचालक मंडळ आणि सभासद या निमित्तानं तुम्हाला ग्वाही देऊ इच्छितो। तसं पाहिलं तर पारनेर तालुक्याचा हा खरेदी विक्री संघ एकेकाळी जिल्ह्यामध्ये वैभवशाली असलेला हा संघ
या संघावर माननीय विठ्ठलदादा शेळके, शिवाजीराव जयवंतराव साळके पाटील, संभाजी गुंडेबा साळके या सर्व ज्येष्ठ मंडळींनी या संघावर काम केलेलं आहे यापूर्वी आणि अतिशय उर्जित अवस्थेत असलेला हा संघ काही अडचणीमुळे किंवा सरकारी काही धोरणामुळे आणि तालुक्याची दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे अनेक प्रसंगाला तोंड देत हा थोडासा अवसानात निघण्याची वेळ आली होती. परंतु ज्यावेळेला आता हे 2016 साली संचालक मंडळ सत्तेवर आलं आणि त्यांनी कमीत कमी आपल्या संघाचा तोटा कमी करून पुन्हा आपलं क्रेडिट कसं आपल्याला निर्माण करता येईल आणि शेतकऱ्यांच्यासाठी काय काय करता येईल यावर अगदी गांभीर्याने विचार करून अनेक प्रकारे संघाचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. संघ आजची परिस्थिती संघ हा तोट्यातून पूर्णपणे बाजूला निघालेला बाहेर आलेला आहे आणि पुढच्या काही काळामध्ये इथे अतिशय या जागेचा सदुपयोग करून अतिशय वैभवशाली अशी भव्य अशी वास्तू इथे उभारावी असं संचालक मंडळाचा मानस आहे. पारनेर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आज या ठिकाणी तालुक्यातून सर्व संस्थांचे प्रतिनिधी या वार्षिक सर्वसाधारण सभेला आज उपस्थित होते. आजची ही वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. 2016मध्ये या तालुक्यातील सर्व नेते मंडळींनी पारनेर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध केली आणि एक चांगला पायंडा तालुक्याची एक चांगली वास्तू कायमस्वरूपी टिकावी याकरता सर्वांनी सहकार्य केलं. एकेकाळी हा पारनेर तालुका खरेदी विक्री संघ अवसानात निघण्याची वेळ आलेली होती आणि तशा प्रकारचं वातावरणही तयार झालं होतं. परंतु माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून या खरेदी विक्री संघाची निवडणूक लावली आणि सर्व नेते मंडळींनी निवडणूक बिनविरोध केली. गेल्या 2 वर्षामध्ये तालुक्याच्या या कामधेनूला चांगल्या प्रकारचं कसं वातावरण निर्माण होईल, कसे दिवस येतील या दृष्टीने संचालक मंडळ सर्व अहोरात्र प्रयत्न करत आहे. या जागेमध्ये अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेली जागा एक मोठ्या प्रकारचं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून संस्थेचं पुनरुज्जीवन आणि संस्थेला कायमस्वरूपी उत्पन्न निर्माण होण्याच्याकरता सर्व संचालक मंडळ आम्ही प्रयत्नशील आहोत आणि सर्व संचालक एकजिनसीपणे सर्व एका विचाराने या संस्थेच्या प्रगतीकरता अहोरात्र झटत आहेत. हीच खऱ्या. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राहुरी तालुक्यातील मुसळवाडी, टाकळीमिया, चिखलठाण, माळुंजे खुर्द, खुडसरगाव तसेच माहेगाव या 6 ग्रामपंचायतच्या सरपंच पदांसह 68 पैकी 60 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. 27 सप्टेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यान निवडून आलेल्या उमेदवारांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला. राहुरी तालुक्यातील मुसळवाडी, टाकळीमिया, चिखलठाण, माळुंजे खुर्द, खुडसरगाव तसेच माहेगाव या 6 ग्रामपंचायतच्या सरपंच पदासह 68 पैकी 60 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी 27 सप्टेंबर रोजी पूर्ण होऊन निकाल जाहीर करण्यात आलेत. 26 सप्टेंबर रोजी तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये सदस्य पदाच्या 8 जागा बिनविरोध झाल्या आहेत. मतमोजणी दरम्यान निवडून आलेल्या उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या समोर गुलालाची उधळण करत आनंद उत्सव साजरा केला. या निवडणुकीमध्ये मुसळवाडी ग्रामपंचायतची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. अमृत धुमाळ यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा सुमारे 1250 मतांनी पराभव करत सरपंच पद काबीज केले. तर माहेगाव येथील पोलीस पाटील पंकज आढाव यांच्या मातोश्री शारदा किसन आढाव या 606 मतं मिळवून सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. टाकळीमिया येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी विश्वनाथ वेणुनाथ निकम यांनी 3522 मतं मिळवून विजय संपादन केला. चिखलठाण ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठी सुभाष बन्सी काकडे हे 799 मतांनी विजयी झालेत. माळुंजे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये सर्जेराव मुरलीधर साळुंके हे 580 मतं घेऊन सरपंचपदी निवडून आले आहेत. तर खुडसरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदावरती बबाबाई पोपट माळी या 472 मतं पटकावून विजय झाले आहेत.
या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर तसेच दत्तात्रय गोसावी, कृष्णा सावळे, अर्चना देशमुख, मुळे, शिदोरे, पाटील, दळे, राघू माणकर यांनी काम पाहिलंय। तसेच पोलीस निरीक्षक अविनाश शिळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाट यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलामधील जवानांनी इथे चोख बंदोबस्त ठेवला होता। राहुरी तालुक्यातील 6 सार्वत्रिक ग्रामपंचायतीची निवडणूक 26 सप्टेंबर रोजी पार पडली होती। म्हणजे आज 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयामध्ये मतमोजणी शांततेच्या वातावरणामध्ये पार पडली। या निवडणुकीमध्ये 6 डायरेक्ट सरपंच पदासाठी 6 पदासाठी व 62 सदस्य पदासाठी निवडणूक होती। यापैकी 8 सदस्यांची पदही बिनविरोध झाली होती। म्हणजे टोटल 6 सरपंच पद आणि 54 सदस्य पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण शांततेमध्ये पार पडली। आज या ठिकाणी मालुंगीच्या जनतेने जे मला या ठिकाणी सरपंचपदी काम करण्याची जी संधी दिली आणि आमच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून दिलं, हा म्हणजे खरं तर एक असंतोषाविरुद्ध प्रस्थापित अन्यायाविरोधाचा हा लढा होता। या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी जनतेला सर्वसामान्यांची कामं करण्याच्या ऐवजी वेठी धरून एक त्रास देण्याचं काम या ठिकाणी केलं होतं। त्याचाच या ठिकाणी मतदारांनी आज या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे। मी त्याबद्दल प्रथमतः मालुंगा ग्रामस्थांचे आणि मतदारांचे मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व कार्यकर्ते, तरुण, ज्येष्ठ यांनी जे सहकार्य केलं आणि त्याचप्रमाणे प्रशासनाने अतिशय नियोजन उत्कृष्ट नियोजन केलं। यातूनच या ठिकाणी माझी विजयाची संधी मिळाली। त्याबद्दल मी सर्व प्रशासकीय यंत्रणेचे आणि मतदारांचे पुन्हा आभार मानतो आणि धन्यवाद देतो। आणि आमचे नेते श्री श्यामकाका निमसे, सुरेशदादा करपे, बापूराव मोरे, मच्छिंद्र पाटील शिंदे, सुभाष आबा करपे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरला असता कार्यकर्त्यांचा बहुमोल साथ आणि शेवटच्या काही दिवसात राजू अण्णांनी दिलेला पाठिंबा, या सर्वांच्या कष्टाला जे चीज आलं, त्या चीज आल्यामुळं आमचा विजय निश्चित झाला। त्यामुळे मी सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांचे मनापासून मनापर्यंत आणि मतदारांचे आभार मानतो। धन्यवाद। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। 25 सप्टेंबर हा वर्ल्ड फार्मासिटी डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातोय। औषध निर्मितीबाबत पसरलेला गैरसमज याविषयी जनजागृती करण्यासाठी शिक्रापूर येथील कस्तुरी शिक्षण संस्था संचालित कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून जनजागृती केली आहे। 25 सप्टेंबर वर्ल्ड फार्मासिटी डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातोय। मेडिकल क्षेत्रानं टाकलेलं क्रांतिकारी पाऊल आणि त्याच्याविषयी औषध निर्मितीमध्ये पसरलेला गैरसमज आणि त्याविषयी जनजागृती या विषयावरती शिक्रापूर तालुका शिरूर येथील कस्तुरी शिक्षण संस्था संचालित कॉलेज ऑफ फार्मसी मधील शिकत असलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी प्रभात फेरी काढून जनजागृती केली आहे। यावेळी पथनाट्य सादर करण्यात आले। जगभरामध्ये फार्मासिटी दिवस म्हणजे औषध निर्माण दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातोय। भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्म आणि ऋषीमुनींच्या अथांग संशोधन आणि प्रयत्नांना जडीबुटीच्या माध्यमामधनं हजारो वर्षांपूर्वी संशोधन करून ठेवलंय। या गोष्टीला नेमका दिवस हा संदर्भ जरी नसला तरी फार्मासिटी औषध निर्मिती दिवसाच्या निमित्तानं का होईना समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होतीये, ही बाब कौतुकास्पद आहे। आज बाजारामध्ये हजारो प्रकारची औषधं निर्माण केली जात आहेत। ही औषधं मानवी शरीराला घातक आहेत की तारक आहेत हे समजण्यापलीकडे, म्हणून जेनेरिक औषधांच्या माध्यमामधनं मानवी जीवनाला मिळालेलं वरदान आहे आणि शैक्षणिक स्तरामध्ये या विद्यार्थ्यांनी केलेली ही भरीव कामगिरी वाखाणण्याजोगी आहे। दरम्यान यावेळी परिसरामधील असंख्य नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते।
तसेच कस्तुरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पंडितराव पलांडे, त्यांच्या सौभाग्यवती तसेच प्राचार्य, नागरिक, विद्यार्थी इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज वर्ल्ड फार्मासिटी डे आहे आणि त्या निमित्तानं आज शिक्रापूरमधील कस्तुरी कॉलेज इथले विद्यार्थी त्यांनी प्रभात फेरी काढून चांगल्या प्रकारे एक संदेश देण्याचं काम केलं आहे। यासाठी माहिती देत आहेत कॉलेजच्या अध्यक्षा मॅडम, त्यांच्याशी बोलूया आपण की काय आहे नेमका कशा पद्धतीने आज 25 सप्टेंबर हा औषध निर्माणशास्त्र दिवस मानला जातो। तर आमच्या कस्तुरी शिक्षण संस्था कॉलेज ऑफ फार्मसी ह्या कॉलेजचे प्राध्यापक आणि विद्यार्थी हा दिवस साजरा करण्यासाठी या गावातले शिक्रापूर गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन औषधशास्त्राचं महत्त्व हे स्ट्रीट प्ले जे आपण रस्त्यावर छोटे छोटे स्किट प्ले करून त्यांना शिकवण्यात आले। त्याच्यात स्वतःहून औषधं का नाही घ्यावं किंवा फर्स्ट एडचं काय महत्त्व आहे आणि एक्सपायरी डेट बघून औषधं घेणे किंवा कुठल्याही गोळी घेण्याच्या आधी फार्मासिस्टचा सल्ला घेऊन मग गोळी घेणे, नाही तर त्याचे दुष्परिणाम काय होतात असं वेगवेगळ्या खेळ आणि खेळातर्फे लोकल लोकांना शिकवण्यात आलेलं होतं आजच्या दिवसात। नेमकं या पाठीमागचा उद्देश काय आहे आणि नेमकं कशासाठी केलं जातं आपण कुलगुरू यांच्याशी चर्चा करूया। सर, नेमकं काय हा विषय आहे आणि यामध्ये किती विद्यार्थी सहभागी झाले? 25 सप्टेंबर वर्ल्ड फार्मासिस्ट डे साजरा केला जातो। याचा मूळ उद्देश असा आहे की बरेच सारे जे मृत्यू आत्तापर्यंत होतात ते चुकीचे मेडिकेशन घेतल्याने होतात, साईड इफेक्ट झाल्याने होतात किंवा एक्सपायर मेडिसिन घेऊन त्या दृष्टिकोनातून होतात। तर आमच्या कॉलेजच्या 240 विद्यार्थ्यांनी मिळून आणि आमच्या प्रेसिडेंट अध्यक्षा डॉक्टर जयश्री पलांडे, फाउंडर डॉक्टर पंडित पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज इथं पथनाट्य जे सादर केले याचा उद्देश आमचा होता की शिक्रापूर ग्रामस्थ आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना याबद्दलची जागरूकता व्हावी आणि त्यांनी इथून पुढं कोणतंही मेडिसिन घेताना फार्मसिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे हे आम्हाला त्यांना जाणून द्यायचं होतं। त्या दृष्टिकोनातून आम्ही इथं हे पथनाट्य सादर केले। पथनाट्याचा तुझा अनुभव काय? अगदी उत्तम होता। सगळ्यांचा प्रतिसाद इथे छान मिळाला आम्हाला, सगळ्यांनी खूप आम्हाला सपोर्ट केलं आणि छान म्हणजे एक काही पथनाट्य असे सेल्फ मेडिकेशनवर झाले तर काही आम्ही फर्स्ट एड वरती केले। असे उत्तमचा असा प्रतिसाद मिळाला आम्हाला इथल्या लोकांकडून। नेमका तू काय संदेश देशील या इथल्या जनतेसाठी? जनतेसाठी एवढा संदेश देईल की गोळी ही फार्मासिस्टला विचारूनच घ्या। अगदी तुम्हाला जरी डोकं दुखत असेल किंवा छोटे छोटे आजार असतील तरी जे काही तुम्ही मेडिकेशन घेताय ते फार्मासिस्टचा सल्ला घेऊनच करा। अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी जनजागृती करून आज शिक्रापूर वासियांना नक्कीच मोलाचा संदेश दिला आहे। सूर्यकांत शिर्के सह सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर। जय किसान पतसंस्था मंचर यांची 16वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हॉटेल रवी किरण एकलहरे या ठिकाणी पार पडली आहे। यावेळी संस्थेच्या वतीनं सर्व बँकिंग सेवा सुविधांचा शुभारंभ करण्यात आला। जय किसान पतसंस्था मंचर यांची 16वी वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल रवी किरण एकलहरे या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली आहे। यावेळी संस्थेच्या वतीनं कोर बँकिंग, RTGS, NEFT, SMS बँकिंग सेवा सुविधांचा शुभारंभ करण्यात आला। पुढील काळामध्ये मोबाईल बँकिंग आणि ATM सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी संचालक मंडळाच्या वतीनं सांगण्यात आले। पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत बागल आणि कामगार नेते बाळासाहेब बानखेले यांच्या उपस्थितीमध्ये सभासदांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी संस्थेच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणारा किसान गौरव पुरस्कार प्रगतिशील शेतकरी तुकाराम साहादू शेटे यांना देण्यात आलाय। तसेच उपस्थित सर्व मान्यवर आणि सभासदांना कापडी पिशव्यांचं वाटप यावेळी करण्यात आलं। संस्थेचे संस्थापक संजय बाणखेले, उपाध्यक्ष अजित बेंडे, अवधूत शेटे, विकास जाधव, भानुदास माशेरे, पांडुरंग निघोट, सचिन ढोबळे, आरती थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन शेवाळे, नरेंद्र थोरात, ॲडव्होकेट नवनाथ निघोट, ॲडव्होकेट विलास शेटे, ॲडव्होकेट अनिल पोखरकर, ॲडव्होकेट प्रमोद बाणखिले यांच्यासह संस्थेचे सर्व सभासद, कर्मचारी इथे उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंद्रकांत जंगले यांनी केले तर आभार दशरथ जाधव यांनी मानले आहेत। तसेच सभेसाठी मोठ्या संख्येने सभासद वर्ग इथे उपस्थित होता।
विशेष करून महिला सभासदांची इथे मोठी उपस्थिती होती. जय किसान पतसंस्थेच्या 16व्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष संस्थापकीय अध्यक्ष संजय मानखेले, विद्यमान उपाध्यक्ष आदिश पेंडेवाली, संचालक आवी शेटेसाहेब, इंजिनियर भानु शेठ निगोड, भानुदास शेठ माशेरे, सिंडिकेट बँकेचे मॅनेजर जंगले साहेब, प्रगतशील शेतकरी दसरा शेठ जाधव, विकास शेठ जाधव, सचिन ढोबळे साहेब, बँकेचे व्यवस्थापक शेवळे साहेब, संचालिका आरती नितीन थोरात बँकेच्या वार्षिक सभेनिमित्त उपस्थित झाला. प्रथमतः आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आभार. पतसंस्थेचा लेखन मागील वक्त्यांनी सांगितलं, सूत्रसंचालकांनी सांगितलं, तरी पण मी थोडक्यात वाचन करतो. आज पतसंस्थेला पूर्णतः 16 वर्ष पूर्ण होत आहे. एनपीएचं प्रमाण नवीन आहे. इतर बँकांच्या प्रमाणात आज आपल्या जे पतसंस्थेचं एनपीएचं प्रमाण देखील नगण्य आहे. आम्ही पतसंस्था चालवत असताना कष्टकरी शेतकरी आणि सर्वसामान्य माणसं यांना काही धरूनच कर्ज वाटप केलं. मोठा उद्योगपती आहे, व्यावसायिक आहे, त्यांना दुसऱ्या इतर बँका कर्ज देणार आहे. पण आम्ही प्राधान्याने सर्वसामान्य लोकांना ज्यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी इतर अनेक व्यवसायांसाठी त्या सर्व गोष्टींचा क्रायटेरिया पाहूनच आम्ही कर्ज वाटप करतो. आमचा एकच मानस आहे, एकच संस्था ही अखंड स्वरूपाने चालवायची, मोठी करायची, चांगल्या स्वरूपात चालवायची, जेणेकरून आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना सभासदांना त्याचा फायदा होईल. मी आता जे या ठिकाणी माझ्या मनावर बोलणार आहे ते तर निश्चितच सत्य आहे. कारण मला माहिती आहे ते लिहिलेलं आहे का समजा मालिक ऐकतो आहे, त्यामुळे परमेश्वर ऐकतो आहे आणि मी या ठिकाणी बोलतो आहे. मी चीफ अकाउंटंट या पोस्टला कधी महापालिकेमध्ये काम करू शकलो नाही. याचं कारण असं की मी फक्त 11वी जुनी SSC पास झालेलो होतो आणि चीफ अकाउंटंट बनण्यासाठी आता सद्यस्थितीमध्ये चार्टर्ड अकाउंटंट वगैरे अशा लेवलचे लोक असतात किंवा ऍटलिस्ट M.Com तरी असणं गरजेचं होतं. ते शैक्षणिक पात्रता माझ्याजवळ नसल्यामुळे मला पोस्ट मिळाली नाही. परंतु सिनियर अकाउंट ऑफिसर या पोस्ट पर्यंत मी काम केलेलं आहे. लेखाजोख्याच्या बाबतीत तुम्ही जर म्हणाल मला सर्व काही कल्पना आहे, मी त्यावर चांगल्यापैकी भाष्य करू शकतो. तथापि या संस्थेच्या संदर्भात यांनी माझा जो काही मान सन्मान केलेला आहे तो माझं येथे आल्यानंतर येथे येऊन मला आता जवळजवळ 10 वर्ष होत आले. शेती या विषयाशी मी जन्मापासून निगडीत आहे. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुणे शहराच्या मध्य भागामधून जाणाऱ्या नवीन खडकवासला कालव्याला गुरुवारी सकाळी जनता वसाहतीच्या जवळ भगदाड पडला. त्यामुळे लाखो लिटर पाणी दांडेकर पुलावरनं सिंहगड रस्त्यावरती वाहू लागलंय. दांडेकर पुलावरती मांगीर बाबा मंदिरापर्यंत पाणी आलं. येथील झोपडपट्टीमध्ये देखील हे पाणी शिरलंय. दरम्यान कालव्याचा विसर्ग आता कमी करण्यात आलाय, तर या ठिकाणचा वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे आणि इथे मदत कार्य सुरू आहे.
पुणे शहराच्या मध्यभागामधून जाणाऱ्या नवीन खडकवासला कालव्याला गुरुवारी सकाळी जनता वसाहतीजवळ भगदाड पडलाय। त्यामुळे लाखो लिटर पाणी सकाळी सिंहगड रस्त्यावर दांडेकर पुलावरून आलं। हे पाणी एवढं प्रचंड होतं की त्यामुळे रस्ता बंद करावा लागलाय। शिवाय सर्वे नंबर 130 झोपडपट्टीमध्ये देखील पाणी शिरलंय। दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच पालिका तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत। कालव्यामधील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे। शिवाय घटनेची माहिती मिळताच महावितरणकडून या भागाचा वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आलाय। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। पुणे जिल्ह्यामधील दौंड शुगर, व्यंकटेश कृपा, बारामती ॲग्रो या 3 कारखान्यांच्या विरोधामध्ये 2 दिवसांपासून दौंड तहसील कार्यालयाच्या समोर रयतचे पदाधिकारी आणि शेतकरी बांधव आमरण उपोषणाला बसले आहेत। या 3ही कारखान्यांनी शेतकऱ्यांचे 57 कोटी 45 लाख रुपये थकवले आहेत। पुणे जिल्ह्यामधील दौंड शुगर, व्यंकटेश कृपा, बारामती ॲग्रो या 3 कारखान्यांच्या विरोधामध्ये 2 दिवसांपासून दौंड तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले। 3ही कारखान्यांनी शेतकऱ्यांचे 57 कोटी 45 लाख रुपये थकवले आहेत। रयत क्रांती संघटनेला लेखी निवेदन देऊन देखील याबाबत संबंधित कारखान्यांना साखर आयुक्तांनी आदेश देऊन देखील रक्कम अदा करण्यात आली नाहीये, असे संघटनेचे पदाधिकारी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सरफराज शेख यांनी सांगितले। यावेळी ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य भानुदास शिंदे, सयाजी मोरे, ज्ञानदेव आहेर, पांडुरंग फराटे, सीमा पवार, छाया सकट, राधा शेलार, पूजा राजपुते, सुधा झेंडे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। कालपासून दौंड तहसील कार्यालयासमोर रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व ऊस उत्पादक या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। या उपोषणाची प्रमुख मागणी अशी आहे की 2016-17 साली जे कारखान्यांनी ऊस नेला होता त्याच्यामध्ये RSF म्हणून महसुली उत्पन्न सूत्रानुसार जो बाजारभाव निघत होता तो दिला नाही। राज्यातील साधारण 80 साखर कारखान्याला हा बाजारभाव लागू झालता, हे सूत्र लागू झालतं, परंतु 60 कालपासून दौंड तहसील कार्यालयासमोर रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व ऊस उत्पादक या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। या उपोषणाची प्रमुख मागणी अशी आहे की 2016-17 साली जे कारखान्यांनी ऊस नेला होता त्याच्यामध्ये RSF म्हणून महसुली उत्पन्न सूत्रानुसार जो बाजारभाव निघत होता तो दिला नाही। राज्यातील साधारण 80 साखर कारखान्याला हा बाजारभाव लागू झालता, हे सूत्र लागू झालतं, परंतु 60 कारखान्यांनी तो बाजार वेळेत दिला। पुणे विभागातील 10 कारखाने यांनी हा बाजारभाव दिला नाही। त्यापैकी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील व्यंकटेश कृपा, दौंड तालुक्यातील दौंड शुगर्स व इंदापूर तालुक्यातील बारामती ॲग्रो या 3 कारखान्यांचा मिळून जवळजवळ 58 कोटी रुपये शेतकऱ्यांना येणं आहे। हे थकबाकी देण्यासाठी माननीय साखर आयुक्त साहेबांनी 8 ते 10 महिन्यापूर्वी संबंधित कारखान्याला नोटीस काढली होती, तरी सुद्धा अद्यापही त्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत। तर कायदा असं सांगतो की RSF जर वेळेत नाही दिला तर 12% व्याजासहित शेतकऱ्यांना पैसे देणं गरजेचं आहे। मी शेतकरी कुटुंबातील कन्या असूनही आम्हाला शाळेसाठी पैसा मिळत नाही। आमचा पैसा असूनही आम्हाला दिला जात नाही। सरकारी कायदा असूनही कारखानदारी तो पाळत नाही। आम्ही आता हे उपोषण असंच आमरण चालू ठेवणार आणि ह्यापुढे आमचा शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही यासाठी आम्ही हे उपोषण केलं आहे। शेतकऱ्यांच्या कन्या असून आमच्या कुटुंबाची फसवणूक केलेली आहे, पण आता आमच्यासोबत असं होऊ नये म्हणून आम्ही आता उपोषणाला बसण्याची आमच्यावर पाळी आलेली आहे आणि आम्ही माघार घेणार नाही। जोवर आम्हाला न्याय मिळत नाही तोवर आम्ही माघार घेणार नाही। आम्ही काही भिका मागत नाही किंवा त्यांच्यासमोर हात पसरत नाही। आम्ही आमच्या कष्टाचा मोबदला मागतोय तर तो आम्हाला भेटलाच पाहिजे आणि आम्ही माघार हटणार नाही। संजय सोनोने, C24 तास, दौंड। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। सांगलीच्या कुरपळमध्ये आश्रमामधील मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। संस्था चालकाकडून 7 मुलींवरती इथे लैंगिक अत्याचार झाला। या प्रकरणी संस्था चालकाला अटक करण्यात आली आहे। तसेच महिला शिपायाला देखील ताब्यात घेण्यात आले। या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरपळ येथील मीनाई आश्रम शाळेमध्ये 7 मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आलाय। आश्रम शाळेच्या संस्था चालकाकडून हा लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालंय। या प्रकरणी कुरपळ पोलिसांनी मीनाई आश्रम शाळेवरती छापा टाकत या लैंगिक अत्याचार प्रकरणी संस्था चालक अरविंद पवार याला अटक केली आहे। तर या प्रकरणी आश्रम शाळेच्या महिला शिपायाला ताब्यात घेण्यात आलाय। काही पीडित मुलींनी आश्रम शाळेमधल्या संस्था चालकांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या बाबत पालकांना याआधी कल्पना दिली होती। त्यावरून कुरपळ पोलीस आणि पालकांनी अचानकपणे आश्रम शाळेमध्ये तपासणी करून याबाबत चौकशी केली। त्यावेळी संस्था चालक अरविंद पवार यांच्याकडून शाळेमधल्या मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अनेक वेळा या आश्रमामधील मुलींच्या सोबत पवार यांना लैंगिक अत्याचार केल्याची माहिती अनेक पीडित मुलींनी यावेळी पोलिसांना दिली आहे। या घटनेनंतर आश्रम शाळेसमोर मोठी गर्दी झाली होती। दरम्यान या घटनेमुळे आता शाळेमधल्या मुलींच्या पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। आज रोजी कोरडा पोलीस स्टेशनला पूर्वी एक गोपनीय माहिती प्राप्त झाली होती। त्या माहितीच्या आधारे प्राथमिकदृष्ट्या शहानिशा केली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही कोरडा पोलीस सोबत जिल्हा महिला बालिका अधिकारी तसेच चाइल्ड वेलफेअर कमिटी आणि CDPO आणि इस्लामपूर उपविभागांतर्गत कार्यरत असणारे विभाग अशा सर्वांनी त्या ठिकाणी संयुक्तरित्या मीनाई आश्रमशाळा म्हणून एक आश्रमशाळा आपल्या गावामध्ये कार्यरत आहे, त्या ठिकाणी जाऊन कारवाई केलेली आहे। सदर कारवाईमध्ये सदर संस्थेचे जे संस्था चालक आहेत अरविंद आबा पवार ते व त्यांची एक सहकारी महिला सहकारी त्या ठिकाणी म्हणजे जी महिला वर्कर जे काम करणारे होते त्यांच्या सहाय्यानं त्या ठिकाणी आश्रमशाळेत शिकणाऱ्या साधारणपणे सत्वदर्शनी तपासामध्ये असं लक्षात आलेलं की 5 अल्पवयीन मुलींचं म्हणजे 5 एक मेजर आहे, बाकी 4 अल्पवयीन आहे, तशा मुलींचं त्या ठिकाणी लैंगिक शोषण झालेलं आहे। बाकी इतर 2-3 मुलींच्या बाबतीत छेडछाड वगैरे त्या टाईपचा प्रकार झालेला आहे। असं एकूण साधारणपणे 8 मुलींच्या बाबतीत प्रकार झालेला आहे असं सत्वदर्शनी लक्षात आलेलं आहे। त्याच्यावरून जो आहे जे आरोपी आहेत त्या आरोपींना आम्ही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सध्याला गुन्हा दाखल करायची आणि सोबतच इतर जे काही प्रतिसाद आहे ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आणि सोबतच यामध्ये आणखी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जे आहेत त्यांना देखील आम्ही यामध्ये कारवाईच्या बाबत माहिती देऊ तिथल्या बाकीच्या इतर मुलांच्या बाबतीत पण पुढची उचित कायदेशीर कारवाई करण्यासाठी। वृत्तसंकलन विभाग C24 तास सांगली। सध्या पुणे महापालिकेच्या वतीने शहरामध्ये विविध परिसरात वेगवेगळे आजार आणि रोगांचे निदान करण्यासाठी स्वतंत्र हॉस्पिटल नाहीयेत। त्यामुळे गरिबांना कर्करोगासारख्या गंभीर आजारावरती उपचार घेण्यासाठी मोठी अडचण होतीये। त्यामुळे नगरसेवक सम्राट थोरात आणि विशाल धनकवडे यांनी महापालिकेच्या वतीने महिला आणि बालकल्याण समितीकडे पाठपुरावा केला होता। दरम्यान या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। शहरामधील गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना कर्करोग सारख्या गंभीर आजारावरती अल्प दरामध्ये उपचार उपलब्ध होण्यासाठी महापालिकेच्या वतीने PPP अथवा BOT तत्वावरती स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे। महिला आणि बालकल्याण समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे। सध्या पुणे महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध परिसरामध्ये वेगवेगळे आजार आणि रोगांचं निदान करण्यासाठी स्वतंत्र अशी हॉस्पिटल आहेत, परंतु कर्करोगाचं निदान आणि उपचारांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल नसल्यामुळे सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांची मोठी अडचण होते। त्यामुळे नगरसेवक सम्राट थोरात आणि विशाल धनकवडे यांनी पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल सुरू करावं असा प्रस्ताव महिला आणि बालकल्याण समितीच्या समोर ठेवला होता। याबाबत समितीने प्रशासनाकडून अभिप्राय मागवला होता। यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भारतात कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। दरवर्षी 8 लाखांपेक्षा अधिक व्यक्तींना कर्करोग झाल्याचं स्पष्ट होतं आहे। यामध्ये वेळेवरती निदान आणि योग्य उपचार न झाल्यामुळे कर्करोगामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वर्षाला सुमारे 5 लाखांच्या घरात आहे।
कर्करोग होण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक आहे. त्यामध्ये तोंडाचा, अन्ननलिका, जठर, फुफ्फुस, प्रोस्टेट या अवयवांचा कर्करोग होतोय. तर महिलांमध्ये स्तनाचा, गर्भाशय, तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. पुणे शहरामध्ये देखील गेल्या काही वर्षात कर्करोग रुग्णांची संख्या वाढतीये असं निदर्शनास आलंय. म्हणून असं रुग्णालय पुण्यामध्ये असणं गरजेचं आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राजश्री नवले यांनी दिली आहे. नमस्कार. आज आपल्या महिला बालकल्याणची मीटिंग होती, तर त्याच्यामध्ये एक आपला कॅन्सरग्रस्तांसाठी एक प्रस्ताव आला होता. त्याच्यामध्ये आपला विशाल बनवडे आणि सम्राट थोरात यांनी हा विषय मांडला होता. तर त्याच्यासाठी आम्ही हा ठराव महिला बालकल्याणनी पार्क मंजूर केलेला आहे. तर तो विषय खरंच खूप चांगला आहे आणि शहरामध्ये पहिलाच हे कॅन्सरग्रस्तांसाठी हॉस्पिटल आपण पुणे महानगरपालिकेकडून देतोय. तर हा सगळ्या गोरगरिबांसाठी आणि सगळ्या आपल्या पुणे शहरातल्या नागरिकांसाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. तर याच्यामध्ये जी काही शहरी गरीब याच्या योजनेतून जी तरतूद दिली जाते तर ती अपुरी पडते. त्या लोकांना त्याचा एवढा म्हणावा एवढा फायदा होत नाही. पण हे हॉस्पिटल झाल्यानंतर कॅन्सरग्रस्तांची जी काही आता वाढलेली संख्या आहे ती नक्कीच याच्यामध्ये त्यांना फायदा होणार आहे. आणि महिलांसाठी जे काही आता कॅन्सरचं प्रमाण वाढलंय, पुरुषांचे जे काही कॅन्सर असतात त्या कॅन्सरग्रस्तांसाठी या हॉस्पिटलची नक्कीच चांगल्या प्रकारे मदत होणार आहे. आणि महिला बालकल्याण अध्यक्ष म्हणून याच्यासाठी जे काही लागणारी मदत असेल, तरतूद वगैरे उपलब्ध करून देण्यासाठी असेल, त्याच्यासाठी मी याच्यात प्रयत्नशील राहील आणि आवश्यक ते तरतूद उपलब्ध करून पुणे शहरात असं हॉस्पिटल आपण पहिल्यांदा सुरू करतोय. याच्यासाठी हा महिला बालकल्याण समितीचा हा ठराव महत्त्वपूर्ण निर्णय राहील. सून आणि कमला नेहरू सारखे मोठे हॉस्पिटल्स आहेत, तिथं आपल्याला सर्व प्रकारचे उपचार होतात. आता डायलिसिसचे सुद्धा उपचार आपल्या सगळ्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमधून सुरू आहेत. परंतु कॅन्सर हा आता सध्या खूप मोठा असा आजार आहे आणि याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जवळजवळ 8 लाख इतकी संख्या त्यांची आहे. आणि याच्यासाठी पुणे शहरामध्ये आपल्या भर मध्यवस्तीत एक गरिबांसाठी एक छान कॅन्सरसाठी स्पेशल हॉस्पिटल हवंय. याची गरज खूप अत्यंत आहे आणि त्या दृष्टीने आम्ही शहर सुधारणेने सुद्धा त्यासाठी जागा पाहणी केली आहे. त्यासाठी आम्हाला 2 योग्य अशा जागा सुद्धा आम्ही निवडलेल्या आहेत. तिथे आपण कॅन्सरसाठी खास हॉस्पिटल निवडू आणि जेणेकरून आपल्या सर्व गोरगरीब लोकांना त्याचा फायदा होणार आहे. कारण की आपण शहरी गरीब मधून फक्त 2 लाखापर्यंतच कॅन्सरसाठी तरतूद देतो आणि ती फार अत्यल्प आहे. आणि कॅन्सर हा असा भयान आजार आहे की त्याला खर्चिक आजार आहे आणि त्याला पाठपुरावा पण खूप लागतो. त्यामुळे हा फार महत्त्वाकांक्षी आणि योग्य असा निर्णय आज आम्ही महिला बाल कल्याण मधून घेतलेला आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. डॉक्टर निलेश शेळकेसह शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरती 17.25 कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल. राऊरी तालुक्यातील 6 ग्रामपंचायतच्या निवडणुकांचे निकाल जाहीर, निवडून आलेल्या उमेदवारांनी केला जल्लोष. नवीन खडकवासला कालव्याला पडलं भगदाड, लाखो लिटर पाणी गेलं वाया, झोपडपट्टीमध्ये पाणी घुसल्यानं रहिवाशांची धावपळ. आणि सांगलीच्या कुरळप आश्रमशाळेमधील 7 मुलींवरती संस्था चालकाकडून लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघड, संस्था चालक पोलिसांच्या ताब्यात. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.